नमस्कार मित्रांनो, मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एम ग्राफिक डिझायनिंगवर। तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल। त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे। ओके, डिलीट केलेले बघू शकता। त्यानंतर आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नंबरचा ऑप्शन यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे HD बॅकग्राऊंड दिलेले बघू शकता, ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे बघू शकता, एकदम कडक। त्यानंतर आपल्याला दुसरा पिक ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही HD PNG दिलेली बघू शकता। खालच्या 5 टूल बार पैकी आपल्याला 3 नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याला ड्रॅग करून घ्यायचं आहे आणि रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकता, एकदम कडक बसलेली। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही PNG दिलेली बघू शकता, तुम्हाला ओपन करून घ्यायची। ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आणि त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकता, एकदम कडक हा आपला बॅनर बनत चाललेला आहे। प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही टेक्स्ट PNG दिलेली आहे। हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त मंगलमय शुभेच्छा, ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जाऊन त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची बघू शकता। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही PNG दिलेली बघू शकता, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची। ओपन केल्याच्या नंतर असं इंटरफेस तुमच्या समोर आलाय, हा ड्रॅग करून घ्यायचे। ड्रॅग केल्याच्या नंतर आपल्याला शुभेच्छुक नाव आणि पट्टी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही शेप PNG दिलेली आहे, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची। ओपन केल्याच्या नंतर तिला ॲडजस्ट करून घ्यायची बघू शकता, एकदम कडक। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि आपल्याला आपला पिक ॲड करायचा बघू शकता। त्याला व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घ्यायची बघू शकता। ॲडजस्टमेंट केल्याच्या नंतर आपल्याला आपला टेक्स्ट ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्टमधून आपलं नाव टाकू शकता। बघू शकता, एकदम कडक हा आपला बॅनर झालेला आहे। त्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचे आणि डिफॉल्टमध्ये अल्ट्रा सिलेक्ट करून सेव्ह टू गॅलरी म्हणायचे। बॅनर सेव्ह होत आहे। बघू शकता, हा आपला HD बॅनर सेव्ह झालेला आहे। बघू शकता बॅनरची क्वालिटी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका। चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।